भाकरी टम्म कशी फुगवायची ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर हाय फ्रेंड्स, मी अश्विनी, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर इथे यांना भाजी आवडते बटाट्याची, त्याच्यामुळे मी करायला घेतली होती. फोडणी टाकतानाचा व्हिडिओ काही शूट करायला जमला नाही, कारण बाळ खेळत होतं माझ्या पायामध्ये, कॅमेरा पकडू देत नव्हता. तर इथे मी बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून त्यात आलं, लसूण, खोबरं आणि कांदा टोमॅटो याचं वाटण टाकलेलं आहे भाजून. अशी मस्त पेस्ट केलेली ग्रेव्ही अशी, आणि त्यात बटाटा असा परतून घेतला. मग त्यात मीठ आणि आपला जो घरचा कांदा लसूण मसाला असतो घरी तयार केलेला तो टाकलेला आहे. वरून गार्निशिंगसाठी जरा कोथिंबीर टाकलेली आहे. आणि कुणाच्या घरात किती पातळ भाजी लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. बटाटा शिजला असल्यामुळे आपण पाणी जरा कमीच वापर करू शकतो. तर इथे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. मग भाकरी करायसाठी घेतली. आपला आजचा जो विषय तो म्हणजे भाकरी टम्म कशी फुगवायची. तर इथे भाकरी करायला घेताना आपल्याला ज्या थिकनेसमध्ये पिठाची थिकनेस पाहिजे असतं तेवढं आपण घेऊ शकतो. भाकरी टम्म फुगवायची म्हणजे वेगळं असं काही स्किल नाही आहे किंवा ट्रिक वगैरे काही नाही आहे. फक्त जरासे पेशन्स हवे असतात, जे की प्रत्येक गृहिणीकडे असतात. फक्त एवढंच की मुलांच्या गडबडीमुळे ते काही पटकन जमत नाही किंवा कामाचा लोड असल्यामुळे. तुम्ही ते एक करू शकता की भाकरीचं पीठ मळायला घेताना त्यात कोमट पाणी जरासं करून टाकायचं. हे मला तेव्हाच कळलं जेव्हा मी लग्न करून आले होते, तेव्हा मला XYZ कोणीतरी सांगितलं होतं. तरी ते तवा गरम करून घ्यायचा, तवा चांगला तापू द्यायचा आणि भाकरी थापून त्यावर टाकायची. जेवढी भाकरी पातळ थापता येईल तेवढी ती जास्त फुगते. इथे पाणी लावून घेतलं भाकरीला लावून, तोपर्यंत जरा गॅस बारीकच ठेवायचा. पाणी लावून झालं की मग गॅस जरा मोठा करायचा. मग त्यानंतर भाकरी पलटी करायची आणि मस्त अशी शेकून घ्यायची. पाहू शकता तुम्ही भाकरी कशी फुगलेली आहे ती. स्वयंपाक केल्यावर सासू कशी फुगते तशीच ही भाकरी फुगलेली आहे. आत्ता जे बोलले तो फक्त जोक समजा, बाकी ते भाकरी बनवून झालेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि आजच्या व्हिडिओमधलं काय काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.